हॅलो एव्हरीवन. सो काल मी जी रील बनवली होती तर मोस्ट ऑफ सगळ्यांना आवडली. तर मला आज तोच ट्रेंड कंटिन्यू चालू ठेवायचा. सो मला आज पण काहीतरी बनवायचं आहे. म्हणजे मला फिक्स झालं काय बनवायचं आहे पण विचारू बाजूलाच काय विचारा काय बनवू आज? बनव काय काय सांगितलं तर सांगा की काय बनवू? हा समोसा समोसा बनवा समोसा सो मी आता टाकते तेल. हे दाखवा मी तर पुढे येऊन दाखवा ना, मला काय दाखवत आहे. आपली रेसिपी तेल टाकलं मी. सो तेलामध्ये कांदा एकदम बारीक चॉप केला आहे. कांदा एकदम लालसर परतून द्यायचा चांगला. मी आहे ना फर्स्ट टाइम मी करते रेसिपी. सो बघू आता कशी होती. कधी जाईल हळद, बारीक गॅस करायचा. लाल तिखट जाईल. तर तुम्हाला जसं तिखट हवं आहे, स्पाइस हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता. ओके. आणि मी हे ना ह्याच्यामध्ये मी हा जो मसाला समोसाचा ह्याच्यामध्ये बडीशेप आहे, धन आहे आणि जिरे आहे, ते भाजून घेतले आणि असं फुटलंय ते पण टाकायचं. मीठ जाईल तुमच्या अंदाजाने, तुम्हाला जर कसं टाका. आता चांगलं परतलाय मसाला आपला. सो आता हे मी ह्याच्यामध्ये मी वाटाणा आणि बटाटा असं स्मॅश केलंय प्रॉपर. तो स्मॅश ह्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलंय. काय असं काय काय लोक हिरवी मिरचीचं वाटण टाकतात, पण ह्यांना हिरवी मिरची खायची नाही त्यामुळे मी लाल तिखट टाकलंय. खूप कमी टाकलंय कारण त्यांना तिखट जास्त खायला नाही सांगितलं. ठीक आहे. डायरेक्टचा मसाला तयार आहे. खूप छान लागतं, तुम्ही करून बघा असेल का. खूप खरंच खूप टेस्ट असं मीच म्हणते. ओके. सो आता आपण समोसा करायला तयार करू चिकन फ्रायसाठी. ओके. सो आता मी करते आहे. मी फर्स्ट टाइम करते आता. सो प्लीज कोणी हसू बिसू नका. गाईज वाटतं समोसा. सो मी आता तळायला टाकते. समोसा थोडं अहो कसं आलं? तुझ्यात खाता येते. मस्त झालंय खरं. हो चांगलं क्रिस्पी झालाय का? चांगलं. हा ना. थँक्यू. बाय बाय.